निवडणुकीमध्ये ते स्वतंत्र निवडणूक लढणार आहे. त्याच्यात काय त्यांची भूमिका दर 15 दिवसांनी बदलत असते, त्यामुळे त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता, बिनशर्त. आता वेगळी भूमिका, महानगरपालिकेला वेगळी भूमिका असेल. ते काय म्हणतात ना, ते अभिनेते कसे आपापल्या भूमिका पिक्चरनुसार बदलत असतात, तसे ते अभिनेते सत्तेमध्ये येण्याकरता किंवा स्वतःचं वेगळं पण दाखवण्याकरता अशा काही करतात. ते काय करतायत ते त्यांचं त्यांना माहिती. मला काय माहिती ते का करतायत. असल्या गोष्टींवर आपण जास्त प्रतिक्रिया देऊ नये. त्यांनी असंही म्हटलं की लाडका भाऊ आणि लाडकी बहीण एकत्र आले असते तर चित्र बरं दिसलं असतं. एक प्रकारे त्यांनी अजित पवारांनी, आम्हाला पण वाटतं की भाऊ लहानपणापासून एकत्र वाढले, ते पण एकत्र आले असते बरं दिसलं असतं. माहितीतून त्यांनी पाठिंबा बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता अचानकपणे असं कुठेतरी त्यांचं फाटलेलं असं वाटतंय किंवा राज ठाकरे दबावतंत्र करतायत. दबावतंत्र वगैरे काय नाही, हा मॅनेज्ड खेळ आहे. मराठी मतं फोडायचं काम तुम्ही करा, बाकी काय नाही. सगळे सर्वे जे येत आहेत आता विधानसभेचे, ते सगळे महायुतीच्या विरोधात येत आहेत. जेवढे त्यांचे इंटरनल सर्वे ते सुद्धा महायुतीच्या विरोधात आहेत. तेव्हा अशी प्यादी वापरायची ही भाजपची नेहमीची सवय आहे. जरांगे पाटील म्हणतात की आमची बाजू घेणाऱ्याला आम्ही निवडून देऊ, आमची तयारी आहे लढायची, निवडून लढायची. मी त्याच्यावर फार काही कधी बोलत नाही, माझं काम नाही. राज ठाकरे सुद्धा आपली भूमिका बदलत आहेत, काय आहे मग त्यांचं भूमिका बदलणं हे त्यांच्या रक्तात आहे. त्यांचे वडील सुद्धा श्रेष्ठ गीतकार होते, चांगली गाणी लिहिली. त्यांचं एक गाणं तर मोहम्मद रफींनी गायलं होतं. ते मोठेच गीतकार होते. ते कसं आहे की अंगात कला आहे त्यांच्या, हे मान्यच करावं लागेल. त्यामुळे कधी ते बॉम्बे टू गोवामध्ये अमिताभच्या रोलमध्ये असतात, कधी ते दिवारमधले अमिताभचा रोल करतात, कधी ते शोलेमधला रोल करतात, कधी कालियामधला रोल करतात, कधी एकदम कालीचरणमधला रोल करतात शत्रुघ्न सिन्हाचा. त्यामुळे ते अशा विविध भूमिकांमध्ये येत असतात ते, आणि ते राजकारणाला चित्रपट समजतात. यायचं, ऍक्टिंग करायची, लोकांना खुश करायचं, लोकही टाळ्या वाजवतात, थिएटरच्या बाहेर निघून जातात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.